हे आहे झुडिंग. खायला, शिजायला आणि पचायला सुद्धा मस्त. एवढेच झुडिंग रात्रीच भिजवत ठेवलं. नंतर त्याला गरम पाण्यात थोडं तेल आणि हळद टाकून छान शिजवलं. म्हणजे ते लवकर शिजेल आणि मुलींना डबे द्यायला पण उशीर होणार नाही. झुडिंग शिजल्यानंतर आपण फोडणीची तयारी करू. कढईत 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची. ती थोडी तडतड होऊ द्यायची. नंतर कांदा, मिरची, अद्रक, लसूण थोडा ठेचून टाकलं व पुन्हा मसाला पेस्ट टाकलं. नंतर कांदा व लसूण थोडा लाल होऊ द्यायचं. थोडासा गरम मसाला, कढीपत्ता, 1 चमच तिखट, थोडीशी हळद, मीठ आणि टमाटर टाकायचं. पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर शिजवलेले झुडिंग टाकायचं. पुन्हा त्यांना आलटून पलटून टाकायचं. थोडं ताटी झाकून शिजवायचं आणि उरलेलं पाणी त्यात टाकून त्या झुडिंगमध्ये तिखट मीठ छान शिजवायचं आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर टाका, नाहीतर माझ्यासारखं राहू द्या. तर इथे आपली भाजी तयार झाली आहे. नवरोबांनी सांगितल्याप्रमाणे एवढेच झुडिंग रात्रीच भिजत ठेव. मला अगोदरच माहीत होतं की एवढीशी भाजी डब्याला आणि घरी जेवायला सुद्धा होणार नाही, कारण त्यांचं ऐकणं जरुरी आहे. भाजी जास्त झालं की माझ्याच नावाने बोमा मारतील आणि संपेपर्यंत मलाच ती भाजी खावा लागेल. म्हणून मी सती सावित्रीसारखी त्यांचं ऐकलं. पण हे उलटंच झालं. मला भाजीच उरली नाही आणि फ्रीजमध्ये पण काहीच भाजीचं नव्हतं. फक्त टमाटर होतं. मग काय करावे? आपल्या घरच्या रानातलं मोठा कोहळा तोडून आणलं आणि दोघांना होईल एवढीच भाजी करून घेतलं आणि मस्त घरचं कण्यार कण्यार कोहळ्याची भाजी खाल्ली. तर कशी वाटली रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि माझ्या रानात काय काय आहे ते तुम्हालासुद्धा माहीत होईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तुम्ही पण अशी कोहळ्याची भाजी खा आणि मस्त राहा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.